श्री स्वामी समर्थ। सर्वांचे मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये याविषयी एक पौराणिक कथा आहे। ती पौराणिक कथा आज आपण ऐकणार आहोत। ती कथा काही अशी की एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून सहज फिरावयास गेले होते। ते फिरत फिरत फार दूर गेले। वाटेत रात्र पडली, तसे ते परत निघाले। रात्र झाल्यामुळे उंदीर जोरजोराने धावू लागला। इतक्यात वाटेत एक सर्प आडवा आला। त्याने उंदराला पाहताच फुस असा आवाज केला। त्याचबरोबर उंदीर जागच्या जागी थांबला आणि उंदरावर बसलेली गणपती बाप्पांची स्वारी धाडकन जमिनीवर कोसळली। गणपती बाप्पा उंदरावरून कोसळलेले पाहून आकाशातील चंद्र जोरजोराने खो खो करून हसू लागला। गणपती बाप्पाने आकाशात पाहिले तो आपण उंदरावरून खाली पडल्यामुळे चंद्र आपणास हसत आहे। त्यामुळे गणपती बाप्पाला त्यांचा चंद्राचा खूप राग आला। त्याने चंद्राला शाप दिला की तुझे तोंड काळे होईल व तुझ्याकडे कोणी पाहणार नाही। गणपतीच्या शापामुळे लगेच चंद्र काळा पडला। साऱ्या जगामध्ये अंधार पडला। त्यामुळे सारे जग अस्वस्थ झाले। मग चंद्राने गणपती बाप्पांची क्षमा मागितली। तेव्हा गणपती बाप्पा प्रसन्न होऊन चंद्राला म्हणाले, गणेश चतुर्थीला तुझे तोंड पाहणार नाही। जो कोणी त्या दिवशी तुझे तोंड पाहिल त्याच्यावर संकटे येतील, आळ येईल, परंतु तू मला शरण येऊन क्षमा मागितलीस म्हणून प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला तुझे दर्शन घेतल्यावरच माझे भक्त जेवतील व उपवास सोडतील। तेव्हापासून प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त उपवास करून रात्री चंद्रदर्शन झाल्याशिवाय जेवत नाही, उपवास सोडत नाही। पण भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीला रात्री चंद्राकडे कोणी पाहत नाही। जो चंद्राला पाहिल त्याच्यावर संकटे येतात व चोरीचा आळही येतो असे लोक आजपर्यंत मानतात। ही पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।